वंजारी सर, मी आपल्याला थोडस अशी विनंती करेन की विथ द पीपल ऑफ इंडिया असं म्हणून या उद्देशिकेची सुरुवात आणि आम्ही स्वतः प्रति ते अर्पण करून घेत आहोत, याचा नेमका अर्थ काय आहे याच्याविषयी थोडंसं आपण मार्गदर्शन करावं. निश्चितपणे घटनेची सुरुवात कशी करावी, कुठल्या शब्दांनी करावी, यावेळी जेव्हा घटनापीठासमोर वेगवेगळे प्रवाद येत होते तेव्हा अनेकांनी असं सुचवलं होतं की जसं अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये परमेश्वराचं नाव घेऊन सुरुवात केलंय, ब्रिटनच्या याच्यामध्ये वो ऑलमाइटी गॉड म्हणून सुरुवात केलेली आहे, काही मुस्लिम राष्ट्रामध्ये अल्लाहचं नाव घेऊन सुरुवात केलेली आहे, तर तसं आपण परमपित्या परमेश्वराचं देवाचं नाव घेऊन सुरुवात करावी. पण या गोष्टीला आंबेडकरांचा विरोध एवढ्यासाठीच होता की आपण कुठल्या देवाचं नाव घ्यायचं, कारण तशी आपल्याकडे 33 कोटी उपलब्ध आहेत, एकाचं घेतलं तर दुसऱ्याला राग येईल, दुसऱ्याचं घेतलं तर तिसऱ्याला राग येईल. ते म्हणाले की हा देश आणि याची एकंदर सांस्कृतिक, भौगोलिक, शैक्षणिक आणि सामाजिक रचना बघता आपल्याला असं हे देवाचं काही करून चालणार नाही. मग काय करावं? तर बाबासाहेब म्हणाले की वी द पीपल ऑफ इंडिया, या भारतातले लोक हेच देव आहेत. देवाची संकल्पना तरी काय आहे की विश्व चैतन्य परमात्मा रूपी आत्मरूपाने प्रत्येकामध्ये आलं आणि म्हणून आपल्यामध्ये कोण कुठल्या जातीचा धर्माचा असला तरी तो त्या परमेश्वराचा आत्मरूपी अंश, आत्मधारी, आत्मजागृत असलेला माणूस आहे. आणि अशी माणसं जर एकत्र येऊन एखादा उपक्रम करत असतील तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, आता म्हणाले हा बंधुता शब्द फार महत्वाचा आहे की बंधुता नसेल तर पुढे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय तुम्हाला निर्माणच करता येत नाही. मी जर म्हणालो की मी हिंदू आहे, तू मुसलमान आहे, तू ख्रिश्चन आहे, तू पारसी आहे, तर इथेच आपण हा भेद करत आहोत. भेद जर आपण केला तर न्याय कसा मिळेल, आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळेल, समतेचं काय होईल, समतेची व्याख्याच बदलून जाईल. म्हणून बंधुता असणं आवश्यक आहे की दुसरा माणूस कोणी कुठल्या जाती धर्माचा असू दे, तो मनुष्य प्राणी आहे ना, माझ्यासाठी महत्वाचा आहे, तो माझ्यासाठी भारतीय आहे, माझ्या देशाचा नागरिक आहे. आणि ही बंधुतेची कल्पना जेव्हा मनामध्ये उद्भूत होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने समतेला, स्वातंत्र्याला आणि सामाजिक न्यायाला अर्थ राहील, नाही तर अर्थ राहणार नाही, असा युक्तिवाद करून त्यांनी वी द पीपल ऑफ इंडिया हा शब्द तिथे लिहिला. आणि त्याला मात्र प्रत्यवाय विशेष कोणी काही करू शकले नाही आणि म्हणून बाबासाहेबांचं मान्य बाबासाहेबांचं म्हणणं घटनापीठाला मान्य करावं लागलं आणि ते मान्य झाल्यानंतर वी द पीपल ऑफ इंडिया म्हणून ती घटनेची आपल्या सुरुवात झाली. आम्ही भारताचे लोक हा फार एकमेव द्वितीय प्रसंग आहे. बाबासाहेबांनी एकदा एक जर्मन पत्रकार त्याचा इंटरव्ह्यू घेताना त्यांनी प्रश्न विचारले होते की तुमच्या घटनेमध्ये लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी हे तुम्ही पिलर म्हणता, हे ढासळले तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ हे जर ढासळले तर त्याचं पुढे काय होईल? तर त्यांनी त्याचं उत्तर देताना असं सांगितलं की हे ढासळले तर मीडिया आहे, चौथा स्तंभ आहे, पण मीडिया जर संपूर्णपणे नष्ट झाला तर त्याचं कसं होईल? असं विचारल्यावरती त्यांनी सांगितलं जरी हे चारही स्तंभ ढासळले तरीही लोकशाही नष्ट होणार नाही. जोपर्यंत या देशातले लोक जिवंत आहेत, जोपर्यंत या देशातले लोक सजग आहे. आणि म्हणून म्हणे मी घटनेची सुरुवात करताना घटनेचा प्रथमोच्चार वी द पीपल ऑफ इंडिया असा केलेला आहे. असं ह्या वी द पीपल ऑफ इंडियाचं महत्व आहे. हा, याच्यामध्ये सार्वभौम हा शब्द थोडासा समजून घेणं महत्वाचं आहे. जेव्हा आपण सार्वभौम म्हणतो म्हणजे सॉव्हरीन, ज्याला सार्वभौम समजलं की आमच्यावर कोणाची अधिसत्ता नाही, म्हणजे हे संविधान आमच्यावर कोणी लादलेलं नाही. संविधान आपल्याकडे निर्माण होण्याच्या आधी जी एक कायद्याची मांदियाळी आहे, लॉफुल लिगेसी आहे, ती पार अगदी इंडियन रेग्युलेशन ऍक्ट 1773 पासून सुरू होते. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. पण ही जी लिगेसी आहे म्हणून आपण संविधान निर्माण झालं, तर याचा अर्थ असा होईल की कोणीतरी आमच्यावर लादलेलं आहे किंवा आम्ही संविधान समितीतले लोक प्रचंड ज्ञानी विद्वान आहोत आणि म्हणून आम्ही तयार केलं, सर्वसाधारण जनतेवर ते लादलं, असं होऊ नये. हा जो संदर्भ आहे हा संदर्भ नलिफाय करण्यासाठी बाबासाहेबांनी असं म्हटलं की आम्ही हे संविधान निर्माण करून याला अधिकृत करून
म्हणजे या संविधानाला आम्ही अधिकार पण देतोय आणि म्हणून हे संविधान आम्ही अधिनियमित करतो आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अंगीकृत करून घेत आहोत. आम्ही स्वतः स्वीकारलेला आहे. आम्ही म्हणजे कोण? वी द पीपल ऑफ इंडिया. वी द पीपल ऑफ इंडियाचा प्रथमोच्चार आणि आम्ही अंगीकृत करून घेत आहोत हे शेवटचं वाक्य हे जर जोडलं तर हे आमचं आहे. म्हणजे या संविधानाबद्दल जो जिव्हाळा, जी कणव, जी आपुलकी समावेशकता सगळ्यांना वाटली पाहिजे या देशातल्या, गोरगरीब असो, लहान मोठा असो, स्त्री पुरुष असो, कोणी असो, ते असं वाटलं पाहिजे की संविधान माझं आहे कारण हे मी निर्माण केलेलं आहे, मी अधिनियमित केलेलं आहे आणि मी स्वतः प्रत लावून घेतलेला आहे. याच्यामध्ये नीतिमत्तेचा फार मोठा रोल आहे. इथिक्स आणि मॉरल व्हॅल्यू फार मोठा रोल प्ले करतात. त्या कशा की हे जे काही केलं ते मी केलं, म्हणजे याच्यातून बरं वाईट काय होईल त्याला अल्टिमेटली मी जबाबदार असणार आहे. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर टुडेज कंडिशन इन इंडिया? तर तो मी जबाबदार आहे. आणि मी कसा जबाबदार आहे? तर माझ्या हातात ही लोकशाही संविधान यंत्रणा असल्यामुळं मी ठरवतो की या देशाचे राज्यकर्ते कोण असावे. ऍडल्ट फ्रँचायझीने मला मताधिकार दिलेला आहे आणि म्हणून हे माझं केवळ एक जबाबदारी नाही तर कर्तव्य सुद्धा आहे की माझी यंत्रणा कशी असावी. जसं आता सांगण्यात आलं की ज्युडिशियरी संपलेली आहे, या देशातलं लेजिस्लेचर कुठेतरी एका अधिपत्याखाली प्रस्थापितांच्या गेलेलं आहे. हे सगळं जर बदलायचं असेल तर त्याला मीच बदलू शकतो. तशी सोय संविधानामध्ये आहे. पण हे एक विरोध आपल्याला मॉरली, नैतिक दृष्ट्या आपल्यावर स्वतः लादून घेणं हा फार मोठा जीवन जगण्यातल्या नियमिततेचा, शिस्तीचा आणि स्वतः आत्मपरीक्षणाचा एक भाग याच्यामध्ये दिसून येतो की मी माझ्या स्वतः प्रत्ये अंगीकृत करून घेतोय. आपलं या संविधानामध्ये सुरुवातीला संविधान निर्मितीसाठीची जी पार्श्वभूमी आहे, तो काही कायदेशीर प्रवास आहे, तो अगदी थोडक्यात आपण कव्हर करणार आहोत कारण तो जरी इतिहास असला तरी तो समजून घेण्यासारखा आहे. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये हे संविधान जेव्हा निर्माण झालं, या निर्मितीसाठीचा जो वाद प्रतिवाद घटनापीठासमोर चालू होता, म्हणजे आपण 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झालो आणि 26 जानेवारी 1950 ला गणतंत्र झालो. तर स्वातंत्र्य ते गणतंत्र हा जो प्रवास आहे त्या एकंदर प्रवासाचे 12 खंड आहेत जे संविधानात कुठेही समाविष्ट नाही. माझी विनंती शासनाला अशी असते, दरवर्षी एक पत्र लिहून केंद्र सरकारला मी सांगत असतो की हे जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम त्याच्यातले निवडक भाग हा शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण क्रमात आणला गेला पाहिजे. म्हणजे नेमकं त्यावेळी कसं झालं, जसा आपला तिरंगा ध्वज, त्याच्यावरती चर्चा कशा झाल्या, दोन्ही बाजूनी ज्याला आपण उलट सुलट चर्चा म्हणतो त्या कशा झाल्या, त्याचा एक प्रवाद येणं महत्वाचं आहे. आपण भाषा अडॅप्ट केली तेव्हा काय झालं, आपलं राष्ट्रगीत होत असताना ते कसं झालं, जसं आता मी वी द पीपल म्हणजे प्रथमोच्चार काय असावा घटनेचा त्याच्यावर कसा युक्तिवाद झाला, याचे सगळे संदर्भ नमूद आहे. आपण दुसऱ्या याच्यामध्ये ते संदर्भ आपण उझरते म्हणजे त्या सापेक्षतेने पुढे घेणार आहोत. जे आपल्या समोर भाग येईल त्याचा संदर्भ आपण पुढे घेत जाऊ. त्यानंतरच जे आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण हे कव्हर करणार आहोत की घटनेची रचना. आपल्या घटनेची रचना जर बघितली तर सगळ्यात आधी आपली उद्देशिका येते. उद्देशिकेनंतर आपलं संघराज्य, त्याचं क्षेत्र, आपली इंडियन टेरिटरी, त्यानंतर नागरिकत्व येतं की कोण नागरिक असला पाहिजे, त्यानंतर आपले मूलभूत अधिकार येतात, आपला समानतेचा हक्क येतो. त्यानंतर तुम्ही जर बघितलं एक तर या संविधानाची जी रचना आहे, भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, कधी कधी असा प्रश्न पडतो की भाग 4 5च्या ऐवजी आला असता आणि 5 जर भाग 3 झाला असता तर कसं झालं असतं. तर सगळी एक जी ज्याला आपण संरचना म्हणतो, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो किंवा पायऱ्या पायऱ्यांनी जी रचना होते ती म्हणतो, ती बिघडून गेली असती. याला आपण कोडही म्हणू शकतो. म्हणजे जीवनाचा कोड, जीवनाचा संदर्भ लागत असताना सर्वात प्रथम महत्वाचं काय आहे तर देशाची परिसीमा, राज्य, संघराज्य ही जी कल्पना आहे ती. त्यानंतर कोण महत्वाचं आहे तर नागरिक, जो हे ठरवतो. हा देश कोणी निर्माण केला? वी द पीपल, म्हणजे नागरिकत्वाचं. त्या नागरिक म्हणजे नेमकं काय,
नागरिकत्व नेमकं काय, तर नागरिकत्वाची सुरुवात मूलभूत अधिकारांपासून केलेली आहे. आणि असं होता होता मग तुमचे मूलभूत कर्तव्य येतात. त्यानंतर तुमची यंत्रणा ज्युडिशियरी कशी असावी, तुमचं लेजिस्लेचर कसं असावं, केंद्राचं कसं असावं, राज्याचं कसं असावं, राज्य आणि केंद्र याच्यामध्ये समन्वय असण्यासाठी एक फेडरल स्ट्रक्चर, ज्याला आपण संघ राज्य म्हटलेलं आहे, युनियन टेरिटरीज कुठे कुठे काय असाव्या, केंद्र, संघ राज्य आणि राज्य याच्यामधले संबंध हे कसे असले पाहिजे, कारण शेवटी ही लोकशाही आहे, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं पाहिजे, तर त्यालाही कुठे बाधा येता कामा नये. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये चेक अँड बॅलन्स तत्व जे आपण अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेलं आहे, की प्रत्येकाचा प्रत्येकावर एक नैतिक अंकुश आहे. आणि तो नैतिक अंकुश कायदेशीर भाषेमध्ये कसा परिभाषित करून जनतेसमोर आणायचा, यंत्रणेमध्ये आणायचा, आपल्या शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेत आणायचा, त्याचं फार सुंदर विवेचन आणि रचना या घटनेमध्ये आपल्या केलेली तुम्हाला दिसून येईल. 395 अनुच्छेद आहे. 395 अनुच्छेद जवळपास 23 भागामध्ये विभागलेले आहे. प्रत्येक भागामध्ये काही काही चॅप्टर्स केलेले आहेत. ते चॅप्टर्स पण इतके चांगले आहे की पहिला चॅप्टर जर हा तुमच्या शिक्षणाबद्दल बोलत असेल, तर दुसरा चॅप्टर तुमच्या रोजगाराबद्दल बोलतो. त्यानंतर तुम्ही बघितलं तर भाग 14-15च्या तिकड्यात तुम्हाला निवडणुका दिसतात. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी कसे असावे, शासन काय आणि प्रशासन काय, ही जी सगळी पायरीदार रचना आहे ना, ते मला वाटतं आपल्या संविधानाचं सगळ्यात मोठं सौंदर्य आहे. दिस इज अ ब्युटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड ब्युटी ऑफ डेमोक्रेसी, ज्या पद्धतीनं ही रचना केलेली आहे. आणि शासकीय लोकांना संरक्षण कोणाला असावं, कोणाला संरक्षण नसावं, त्या संरक्षणाची मर्यादा काय असावी, हेही आपण अधिक्रमित केलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी नोकरदार आणि जनता याचे संबंध कसे असावे, जनतेचे काय प्रश्न असू शकतात, त्याच्यासाठी नोकरदाराला अधिकार दिलेले आहे, ऑथॉरिटी दिलेली आहे. पण त्याच ऑथॉरिटी बरोबर त्यांना जबाबदारी सुद्धा दिलेली आहे. म्हणजे एखादा कमिशनर असेल किंवा राज्यपाल असतील, तर त्यांच्या जबाबदाऱ्याही तेवढ्याच जास्त आहे. आणि त्या जबाबदार परत्वे, त्यांच्या चुका जर झाल्या तर त्यांच्या चुकांना ताडण कसं असावं, याचंही न्यायिक विवेचन आपल्याला आपल्या घटनेमध्ये बघायला मिळतं. घटना जर एकंदर बघितली, आपलं जीवन कसं सुरुवात होतं, आईच्या पोटामध्ये गर्भ धारणा करतो मनुष्य प्राणी, आणि तो गर्भ कसा हळूहळू 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 वाढत जाऊन तो जेव्हा आईच्या उदरातून बाहेर येतो, तेव्हा पहिला श्वास घेतो. तो पहिला श्वास म्हणजे त्या माणसाला, त्या व्यक्तीला मिळालेलं स्वातंत्र्य आहे. त्या श्वासातून तो आपलं जीवन प्रफुल्लित करून या जगामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करतो. केवळ अस्तित्व निर्माण करून चालत नाही, तर अस्तित्व निर्मितीला न्यायही दिला पाहिजे, तसा तो आपल्या अस्तित्वाला हळूहळू हळूहळू न्याय देतो. ही जी सगळी एक शिकण्याची, शिकवण्याची, प्रबोधनाची मांदियाळी आहे, त्याचे टप्पे कसे असावेत. एखादा मास्तर जेव्हा धडा शिकवतो, तेव्हा तो पहिला अ अक्षर काढायला शिकवतो, मग अनानसचा तुम्हाला सांगतो, म्हणजे 2 टिंब काढा, ते अर्धे पुसून टाका, त्याला एक काढ लावा, हे करा आणि वरती एक रेष मारा, म्हणजे काय झालं मग पोरगा म्हणतो म्हणजे तो शिकला, झाला. मग त्यानंतर ब, क, ड, मग वाक्य रचना, मग मोठे मोठे पॅरिग्राफ, मग पुस्तकं वाचणं, मग त्याच्यातून ज्ञान घेणं. ही जी एक मानवी जीवनाची उपजत नैसर्गिक रचना आहे, तीच रचना एका देशामध्ये लोकशाही कार्यरत असताना मानवी जीवनाची कशी असावी, त्याचं मूर्तिमंत चित्रण, मी तर म्हणेन इट्स अ वंडरफुल पिक्चर ऑफ ह्युमन लाईफ, असं या आपल्या संविधानामध्ये दिलेलं आहे. की देश हा, राज्य हे, तुम्ही हे, तुमचे अधिकार हे, तुमच्या फंडामेंटल ड्युटीज या, तुमचे कारभार हे असे, आणि त्याच्यात काही गडबड झाली तर, कारण माणूस आहे, गडबड चुका, हे शिक्षा, तुम्हाला असं झालं त्याच्यासाठी हे असं होणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं एक तत्व, संपूर्ण मनी ओताना जसा धागा महत्वाचा असतो, तो धागा आहे लोककल्याण आणि जनविकास. लोकांचं कल्याण याच्यातून कसं होईल, जीवन कसं विकसित होईल. एकेकाळी झाडाच्या पोकळीमध्ये राहणारा आदिमानव, आपल्या अंगाभोवती पालं फुलं गुंडाळणारा,
आज अंतरिक्ष यानामध्ये बसून एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाण्याची जी वल्गना करतो, ही प्रगती आहे, हा विकास आहे. कोणाचा विकास आहे? मानवी जीवनाचा विकास आहे. मानवी जीवन कसं विकसित होऊ शकेल, त्याचा ग्रहपाठ काय असला पाहिजे, कुठल्या वाटेने आपण गेलो तर लोक कल्याणाच्या माध्यमातून आपण विकसित होऊ. आणि विकास हा एक्सक्लुझिव्ह नाही तर इन्क्लुझिव्ह आहे. सर्व समावेशक होलिस्टिक विकास झाला पाहिजे. तो विकास करण्याचं आपल्याकडे काहीतरी मॉडेल पाहिजे. ते मॉडेल म्हणजे आपली राज्यघटना आहे. इतकं सुंदर या घटनेमध्ये एक एक चॅप्टर आपण जेव्हा बघू तेव्हा लक्षात येईल की याच्यामध्ये काय काय आहे ते. नक्कीच सर, की हे पारायण नेमकं कुणी बघावं, हे कुणासाठी उपयोगाला आहे, हे काय उद्देशाने तुम्ही सुरू केलेलं आहे, या प्रश्नाचं उत्तर कसं देता येईल सर? मी असं सांगेल की ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी कोणासाठी लिहिली, तर मी म्हणेल ज्ञानेश्वरांनी ज्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली त्या वयातल्या पोरांसाठी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वर 16-17 वर्षाचा होता, टीनेजर्स. मी तर म्हणतो आज जेवढे टीनेजर्स आहे, जेवढे युवक आहे या देशामध्ये, त्यांनी हे पारायण बघण्याची गरज आहे. पार 80 वर्षाचं वय झाल्यावर जर तुम्ही ज्ञानेश्वरी तुकारामाच्या गाथा वाचल्या आणि समजून घेतल्या तर उपयोग काय राहिला, कारण जीवनच संपलेलं आहे. म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे, किंबहुना हा एक आग्रह आहे माझा, की युवकांनी, टीनेजर्सनी आज हे पारायण बघण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी टीनेजर होते जेव्हा करंगळी कापून त्यांनी स्वराज्य प्राप्तीचा निर्धार केला, रयतेचा निर्धार केला. अशा टीनेजर्स मध्ये जी ताकद आहे ना, समजून घेण्याची आणि कुठलंही ज्ञान प्रबोधन ग्रहण करण्याची, ती अनन्य साधारण असते. आणि या वयात तुमच्यावर जर घटनेचे, संविधानाचे खरे संस्कार झाले, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय आणि आर्थिक विकास याचे संस्कार जर तुमचे या वयात तुमच्या मनावर झाले तरच त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या जीवनात, तुमच्या समाजाला विकास करण्यात आणि तुमच्या देशाला उन्नत होण्यात होऊ शकतो. अन्यथा कठीण आहे पुढे. आता 60-70 वर्षाचं वय झाल्यावर लोक निवडणुकीला निवडून येतात आणि खासदार होऊन जातात. माझे काही मित्र आहेत, ते मला सांगतात की संसदेमध्ये मला काही समजतच नाही आणि बोलता येत नाही. आज जर सगळे संसद खासदार आपण घेतले तर संसद पटू पुरस्कार आपल्याला द्यावा लागतो, तो एखाद दुसऱ्याला मिळतो. बाकीच्या सांसदांचं काय, तिथे एवढा अभाव आहे. मी तर म्हणेल तरुणांनो, तुम्ही राजकारणामध्ये या, तुम्ही आमदार व्हा, तुम्ही खासदार व्हा, पाहिजे त्या पोस्ट तुम्हाला परमेश्वर देऊ आणि लखलाभ हो, पण त्यासाठी संविधानाचं खडा न खडा ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. चॅप्टर टू चॅप्टर माहिती असली पाहिजे. आणि माझा दावा आहे, जर खऱ्या अर्थाने संविधानिक रित्या प्रबोधित होऊन जर तुम्ही खासदार किंवा आमदार झाला ना, तुम्ही या देशाचं, या समाजाचं, तुमच्या मानव जातीचं भविष्य बदलून टाकू शकाल. एवढी मोठी ऊर्जा या संविधानामध्ये. नक्कीच नक्कीच सर, अतिशय महत्वाच्या विषयाला आपण हात घातलेला आहे. समारोपाकडे येत असताना एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि आज आपण थांबूया. की संविधान निर्माण झालं, संविधानापासून आपण या ठिकाणी आपली कार्यपद्धती सुरू केली, पण या सगळ्यामध्ये कुठेतरी संविधानाचं एक जनजागृती केली पाहिजे, संविधान लोकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि लोकांनी ते आत्मसात केलं पाहिजे. यासाठीचे काही प्रयत्न, याची काही तरतूद होती का, आणि जर होती तर त्याचं नेमकं काय वास्तव चित्र आपल्याला बघायला मिळतं? संविधानामध्ये निश्चितपणे त्याची तरतूद आहे. संविधानात लोकशिक्षण, लोककला, क्रीडा, कुठलाही असा मानवी जीवनाचा अंग, कुठलंही अंग तुम्हाला दिसेल की संविधानात नाही असं नाही. प्रत्येक अंगाने त्याचा विचार झालेला आहे. आणि संविधान हे जनतेपर्यंत जावं असा एक गर्भित संदर्भ तुम्हाला प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक भाग आणि प्रत्येक प्रकरणामध्ये दिसून येतो. कारण कसं आहे की मी कायद्याची भाषा बोलतो, पण शेवटी कायदा कोणासाठी आहे? ज्या माणसासाठी कायदा आहे त्यांना तर तो कळलं पाहिजे ना, की मी हे चूक केली तर हा गुन्हा होईल आणि हे केलं तर ह्या गुन्हा होणार नाही. हे ज्ञान जोपर्यंत लोकांना नसणार तोपर्यंत हे कसं शक्य आहे? म्हणजे संविधान हे शिकूनच घेतलं पाहिजे. संविधानाची माहिती आपल्या देशातल्या प्रत्येकाला अनिवार्यपणे असलीच पाहिजे, असाच त्याचा गर्भित अर्थ आहे.
आपण त्याचे जेव्हा संदर्भ येतील तेव्हा ते जे अनुच्छेद आहे, ज्या अनुच्छेदासाठी मायनॉरिटीज, त्यांच्या एज्युकेशन संस्था, त्यांचे शिक्षण संकुल, त्याचप्रमाणे आपल्या पंचायतीची स्वराज्य संस्था, ही याची जी नियमाचे अनुच्छेद जेव्हा आपण बघू, नियम वाईज जेव्हा जाऊ तेव्हा तुम्हाला दिसेल की हे सगळे प्रबोधन करणारे विषय आहेत, हे जनतेचं ज्ञान वाढवणारे विषय आहे. त्या दृष्टीनं मी फक्त एक थोडीशी लिगेसी या घटनेची सांगतो की घटना निर्माण होत असताना केवळ घटनापीठ निर्माण झालं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली अस्तित्वात आली आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने सगळे नंतर अभ्यास करून लिहिलं, असं नाही झालं. याला फार मोठी पूर्वपीठिका आहे. पहिला कायदा जो भारताच्या दृष्टीने आपल्यावर परिणाम करणारा झाला तो होता इंडियन रेग्युलेटरी ऍक्ट 1773. म्हणजे तुम्ही विचार करा, घटना लिहित असताना आपण 1773चा ब्रिटिशकालीन कायदा जो भारताच्या रेग्युलेशन बद्दल बोलतो, आणि या कायद्यामध्ये काय बोललंय की भारत रेग्युलेट करायचा असेल तर भारताची भौगोलिकता आणि भारताची सांस्कृतिकता आपण विचारात घेतली पाहिजे. फार महत्वाचं या कायद्यामध्ये त्याचा उल्लेख ब्रिटिशांनी केला होता. आम्ही हे संदर्भ नुसतंच आणले आणि लावले असं झालेलं नाहीये. त्यानंतर एक फार मोठा प्रसिद्ध कायदा आहे, पिट्स इंडियन ऍक्ट म्हणतात, तो 1884 ला आला. त्यानंतर चार्टर ऍक्ट ऑफ ईस्ट इंडिया हे आपल्याकडे 4 वेळा आले. ईस्ट इंडिया स्वतःच्या मनाने व्यापार करत नसे, तर ईस्ट इंडिया हे ब्रिटिश पार्लमेंटचं बाळ निर्माण केलेलं होतं, म्हणून त्यांचे चार्टर्ड यायचे. ते चार्टर्ड 1813, 1833, 1853 आणि या तिन्ही चार्टरचं मिळून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858, म्हणजे 1857चं पहिलं स्वातंत्र्य युद्ध जे बंड ज्याला आपण म्हणतो ते बंड झालं, आणि ते मोडून काढल्यानंतर खऱ्या अर्थाने देश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्यातून ब्रिटनच्या राणीच्या मुकुटाखाली गेला, तिच्या अधिपत्यात गेला. हा महत्वाचा ऐतिहासिक क्षण आहे, आणि म्हणून पहिला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 ला आला. इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारताला शासित करणारी बॉडी पहिल्यांदा इतिहासामध्ये निर्माण झाली. अर्थात शासक तेव्हा ब्रिटिश होते, आपण भारतीय नव्हतो. त्यानंतर आपल्याकडे भारताच्या काउन्सिल्स निर्माण करण्यात आल्या, आणि त्यासाठी इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861 हा लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदे मंडळ या स्वरूपातून आला. त्यानंतर इंडियन काउन्सिल ऍक्ट 1892 ला तिसरा आला. चौथा इंडियन काउन्सिल ऍक्ट हा 1909 ला आला, आणि मग त्यानंतर परत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, आणि त्यानंतर मग शेवटी इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 असं हे कायद्याचं प्रारूप आहे. आणि हे सगळे कायदे अभ्यासून एकत्रित याचा विचार करून, कारण फार मोठी केवळ ऐतिहासिक नव्हे तर एक अनुभवाची मांदियाळी भारतीय घटनापीठासमोर उपलब्ध होती या कायद्याच्या माध्यमातून. कायदे जेव्हा बदलतात तेव्हा ते का बदल करावेसे वाटले ब्रिटिशांना, याचा सुद्धा अभ्यास आपल्या घटनापीठाला या ब्रिटिश लिगेसीमुळे आयता मिळालेला आहे. परंतु तो मुमुक्ष पद्धतीने करून बाबासाहेब आंबेडकर सारख्यांनी जेव्हा ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद घेतलं आणि त्याला आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केलं, ते समावेशकता 1946 ते 1950, म्हणजे युपीएससीच्या याच्यात कधीतरी प्रश्न विचारतात की आपण स्वतंत्र होऊन गणराज्य व्हायला किती दिवस लागले, तर पोरं त्या 15 ऑगस्ट 1947 पासून 26 जानेवारी 1950 किंवा 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत तारखा मोजत जातात. आणि त्याच्यामधले काही सुट्टीचे दिवस आणि बाकीचे सगळे जर सोडले तर साधारण 400 दिवस आपण याच्यावर काम करत होतो. 983 दिवसाच्या प्रवासातलं हे बिरुद आहे. काही घटना अशा आहेत की त्या घटनेमध्ये युक्तिवाद झाले, मग बंद पडले, कोणी काही महिनाभर बघितलं नाही, असेही खूप झाले. काही सदस्य त्याच्यातले निर्वतले, काही माणसं बदलली. हा होता 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 आपण 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी हे संविधान स्वतः अंगीकृत करून घेतलं, आणि याची 26 जानेवारी 1950 ला आपण अंमलबजावणी सुरू केली. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण पीपल्स रिपब्लिक जे झालो, माणसांचं गणराज्य तयार झालं, आणि हे गणराज्य आपलं अस्तित्वात आलं 26 जानेवारी 1950 ला. खूप खूप धन्यवाद सर. आज या उद्घाटन प्रसंगी
उपस्थित राहून पारायण जे आपण संविधानाचं करणार आहोत त्याची नेमकी दिशा काय आहे आणि त्याचे नेमके उद्देश काय आहेत हे आपण आज युवकांच्या पर्यंत आणि समाजातल्या सर्व घटकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केला. निश्चितपणे आजच्या या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपण सर स्वतः उपस्थित राहून हे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलेही मी मनपूर्वक आभार मानतो.